वर्धापन दिनी मंडळाच्या सर्व सभासद आणि तेलंगणा राज्यातील सर्व मराठी भाषिकांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, वर्धापन दिवसाचा आनंदोत्सव आपण दरवर्षी मंडळाच्या प्रांगणात साजरा करत असतो, परंतु यंदा या कोविड महामारीमुळे आपल्याला सर्वांना आपापल्या घरात बसून ऑनलाईन कार्यक्रम करावा लागत आहे। मागील 2020 हे वर्ष आपल्या सर्वांनाच अत्यंत बिकट, कष्टदायक आणि अनेकांच्या आप्तेष्टांच्या दुर्दैवी दुर्घटनांमुळे वाईट परिस्थितीत गेले। या नवीन वर्षी 2021 मध्ये स्थिती सुधारत आहे असे वाटत असतानाच महामारीच्या या दुसऱ्या लाटेने आपल्या सर्वांना घेरले आहे। आपल्या रोजच्या जीवनावर याचा फार मोठा परिणाम झाला आहे। कुणाचा कामधंदा बंद पडला आहे, तर कुणाचे नातेवाईक गमावले आहेत, तर कुणाच्या पाठीचा आर्थिक कणाच मोडलेला आहे। पण आपण हतबल होऊन नैराश्यात बसून राहिलो तर मराठी माणूस कसला? हिमालयावर संकट आले तर सह्याद्री त्याच्या मदतीस धावून गेल्याचा आपला इतिहास आहे। मागील वर्षभरात अनेक मराठी माणसांनी गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीचा हात पुढे केलेला आहे। कोणी अन्नधान्याची सोय केली, कोणी पैशाने मदत केली, कोणी प्लाझ्मा रक्तदान केले, कोणी ऑक्सिजनची सोय केली। या न त्या प्रकारे मराठी माणूस झटत राहिला व आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात देत राहिला। आज तेलंगणा राज्याच्या यशस्वी पोलीस खात्याच्या अग्रगणी जर कोणाचे नाव असेल तर ते सुद्धा एक मराठी माणसाचेच आहे, राजकोंडा येथील पोलीस कमिशनर श्री महेश भागवत यांचे। त्यांनी या कोविड महामारीत केलेल्या कार्याचे केवळ आपल्या राज्यातच नव्हे तर सर्व देशभरातून कौतुक होत आहे। अशाच अनेक मराठी माणसांनी या प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत मोलाची माणुसकीची कामे केलेली आहेत। म्हणूनच आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा करोना योद्ध्यांचा सत्कार देखील महाराष्ट्र मंडळामध्ये केलेला आहे। सध्याच्या अशा गंभीर वातावरणात इतर कुठल्याही करमणुकीच्या कार्यक्रमाऐवजी आपल्या मराठी बांधवांना या महामारीला टक्कर देण्यासाठी उपयोगी, मार्गदर्शक आणि उत्साहवर्धक व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन आपल्या सेवेत आम्ही हजर झालो आहोत। या 2 दिवसांच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आणि अनुभवी वक्ते आपल्याशी संवाद साधतील। त्यांचे अनुभव आणि त्यांच्या क्षेत्रातील त्यांची यशोगाथा निश्चितच आपल्याला या कठीण प्रसंगी आपले मनोबल वाढवण्यासाठी मदतगार ठरतील यात शंका नाही। आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतः आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे हीच सदिच्छा। नमस्कार मंडळी, आपल्याला सर्वांना स्वतंत्र तेलंगण दिन स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, दरवर्षी आपण तेलंगण दिनाच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतो, पण गेल्या वर्षी कोविड महामारीमुळे आपल्याला कार्यक्रम घेता आला नाही। त्याचप्रमाणे तेच संकट याही वर्षी असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र मंडळामध्ये यावर्षीही कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीये। तरीही तेलंगण दिन स्थापनेच्या संदर्भामध्ये दिनांक 2 जून आणि 3 जून रोजी आम्ही आपल्यासाठी कोविड महामारीच्या संदर्भात माहितीपर कार्यक्रम आपल्या पुढे घेऊन येणार आहोत। आपल्या हैदराबाद इथल्या महाराष्ट्र मंडळातल्या अनेक सभासदांपैकी वैद्यकीय क्षेत्रातील आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ असे वक्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। या सर्व वक्त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आपले आजचे पहिले वक्ते आहेत पोलीस कमिशनर राजकोंडा श्री महेश मुरलीधर भागवत। रोज सकाळी वर्तमानपत्र उघडल्या आपण त्यांचा एखाद्या विशिष्ट कामगिरीबद्दल फोटो पाहतो। त्याशिवाय महाराष्ट्र मंडळाच्या आणि इतर मराठी संस्थांच्या विविध कार्यक्रमामध्ये आपण त्यांना अनेकदा भेटलो आहोत। अनेक सत्कार आणि सन्मानांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही सन्मानित असे श्री महेश भागवत आपल्याला आज कोविड-19च्या काळामध्ये 1750 पोलिसांना त्याची लागण झाली होती, पण अत्यंत धीराने त्यांनी त्या लागणीपासून स्वतःचं संरक्षण केलं आणि कार्य करतच त्यांनी या कोविड-19शी झगडा दिला। यांची ही युद्धगाथा ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत। आपल्या आजच्या दुसऱ्या वक्ता आहेत
डॉक्टर प्रथमा सत्येंद्र माईनकर यांचं शालेय शिक्षण विवेकवर्धिनी कन्या शाळेत झालं. त्याच्यानंतर BScची डिग्री त्यांनी रेड्डी कॉलेज आणि विमेन्स कॉलेज कोठी येथून पूर्ण केली. MScची पदवी त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या सायन्स कॉलेजमधनं प्राप्त. आपल्या दुसऱ्या वक्ता आहे डॉक्टर प्रथमा सत्येंद्र माईनकर. त्यांचं शालेय शिक्षण विवेकवर्धिनी कन्या शाळेत झालेलं आहे. BScची पदवी त्यांनी रेड्डी कॉलेज आणि विमेन्स कॉलेज कोठी येथून प्राप्त केली आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या सायन्स कॉलेजमधून त्यांनी MScची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्या RRL अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथून PhDची पदवी प्राप्त केली. 15 वर्ष त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ड्रग डिस्कव्हरी अर्थात नवीन औषधाचे संशोधन यावरती काम केलं व एक नवीन मॉलिक्यूल क्लिनिकल ट्रायल शोधला. 2015 पासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्या सिनियर प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, TB आणि आता कोविड अँटीव्हायरलवर त्यांचं शोधकार्य आहे. आत्तापर्यंत 35 पेटंट आणि 80 शोधनिबंध त्यांच्या नावावरती आहेत. 2016 मध्ये OPPL वुमेन सायंटिस्ट अवॉर्ड त्यांना प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे कोविडसाठी तयार केलेल्या फेविपिरावीर या औषधासाठी त्यांना 2020 मध्ये CSIR टेक्नॉलॉजी अवॉर्डनी सन्मानित केलं गेलं आहे. कोविड-19वर मात करण्याचे प्रयत्न एका शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून या भूमिकेतून त्या आपल्याला आपले विचार सांगणार आहेत. आजचे आपले तिसरे वक्ता आहेत डॉक्टर पंकज जरीवाला. MBBS, MD, DNB कार्डिओलॉजी, MNA, MS, फेलोशिप इन इंटरनॅशनल कार्डिओलॉजी अशा त्यांच्या विविध पदव्या आहेत. कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून यशोदा हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 35,000 एन्जिओग्राफीज केले आहेत. 15,000 परक्युटेनियस ट्रान्सल्युमिनल कॉरोनरी एन्जिओप्लास्टी त्यांनी केल्या असून याशिवाय हार्टशी संबंधित अन्य विविध शस्त्रक्रियाही त्यांनी केलेल्या आहेत. 100हून अधिक शोधनिबंध त्यांचे प्रकाशित झाले आहेत. विविध देशातील त्यांना फेलोशिप प्राप्त झालेली आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा हा अवॉर्डचा आणि सन्मानाचा दौर सुरू झालेला आहे असं आपण म्हणूया, कारण त्यांना विद्यार्थी दशेतच 5 सुवर्ण पदकं प्राप्त झाली होती आणि आता आपल्याला हैदराबादच्या लोकांना विशेष अभिमान वाटावा असं बेस्ट कार्डिओलॉजीसह त्यांना 5 सुवर्ण पदकं प्राप्त झालेली आहेत. महाराष्ट्र मंडळाशी डॉक्टर पंकज जरीवाला यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दरवर्षी आपण त्यांना गांधी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळामध्ये होणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये भेट घेतो. आज आपल्याला ते कोविडच्या काळामध्ये आपल्या हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. यानंतरचे पुढचे वक्ते आहे डॉक्टर कुशल हिप्पळगावकर. MBBS DNB ऑर्थोपेडिक सर्जरी हा त्यांचा विषय आहे व त्यांना ऑर्थोपेडिक सर्जरी या क्षेत्रामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे. नी जॉईंट सर्जरी शल्यचिकित्सेमध्ये त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर गुरुवा रेड्डी आहेत. डॉक्टर कुशल यांनी आतापर्यंत 500हून अधिक न्यू जॉईंट सर्जरी केलेल्या आहेत. यात रोबोटिक सर्जरीही आहेतच. त्यांच्या नी होल सर्जरीमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. काय आहेत या सर्जरी? तर खेळाडूंना खेळादरम्यान होणाऱ्या गुडघ्यावर आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या दुखावतीवर ऑपरेशनद्वारे होणारा इलाज हा याच्यामध्ये की होल सर्जरीमध्ये समाविष्ट असतो. आज आपल्याला ते ब्लॅक अँड व्हाईट फंगस यावर माहिती देणार आहेत आणि तूर्त ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून सनशाईन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
आपल्या पुढच्या वक्त्या आहेत डॉक्टर गीता औरंगाबादकर. या प्रस्तुत कन्सल्टंट एंडिओक्रॉनॉलॉजिस्ट आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून एक्सेल हॉस्पिटल हैदराबादमध्ये कार्यरत आहे. डॉक्टर गीता औरंगाबादकर यांनी MRCP, MRCGP, PGD डायबिटीस विथ डिस्टिंक्शन, MSc एंडोक्रॉनॉलॉजी या विविध पदव्या प्राप्त केलेल्या आहेत आणि या सगळ्या परदेशातल्या विशेषतः UK मधल्या पदव्या आहेत आणि अध्यापन आणि प्रशिक्षण क्षेत्रामध्येही त्यांनी दीर्घकाळ कार्य केलेलं आहे. कन्सल्टंट एंड्रोक्रॉलॉजिस्ट डॉक्टर गीता औरंगाबादकर सध्या कन्सल्टंट एंडोक्रोनॉलॉजिस्ट आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरती एक्सेल हॉस्पिटल हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. आज त्या आपल्याला डायबिटीसचा आपल्या विविध आजारांवर आणि सध्या तर अतिशय महत्त्वाच्या अशा कोविड या रोगाशी संबंधित माहिती आणि त्याबद्दलची काळजी आपल्याला कशी घ्यावी हे सांगणार आहे. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ हैदराबाद स्थित सर्व सदस्यांना, त्यांच्या कुटुंबियांना मी महेश भागवत, राचकोंडा पोलीस आयुक्त, माझा सर्वांना नमस्कार. सगळे खुशाल आहात ना? घरामध्ये एवढ्यात कोणी पॉझिटिव्ह डिटेक्ट झालंय का, किंवा यापूर्वी फर्स्ट वेव्ह मध्ये डिटेक्ट झालंय का? मी आज तुमच्याशी जे काही संवाद साधणार आहे तो आहे आमच्या राचकोंडा पोलीस विभागामध्ये आतापर्यंत जवळजवळ 1750 लोक ही पॉझिटिव्ह आली, पण ही सगळी याच्यातनं बाहेर आली. तर वयोगट साधारणतः 20 ते 60 वयोगट आहे. हे कसं शक्य झालं याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपल्याकडे मागच्या वर्षी मार्चमध्ये साधारणतः पहिली लाट आली. तेव्हापासून आम्ही पोलीस मंडळी सगळे रस्त्यावर काम करतोय. पहिल्या लाटेमध्ये दिवसा सगळं कंटेनमेंट एरियाज, प्रोटेक्शन, चेकपोस्ट, लॉकडाऊन एन्फोर्समेंट, आणि रात्री मायग्रंट वर्करना ट्रेनने परत पाठवणं किंवा दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करणं. याच काळामध्ये लोकांना खाण्याची व्यवस्था करणं, गरोदर महिला असतील किंवा सिनियर सिटीजन्स असतील त्यांची ने-आण करण्यासाठी वाहनं अरेंज करणं, अशी बरीचशी समाज उपयोगी कामं आम्ही लोकांनी केली. आणि ते करत असताना मग आमच्यातले जवळजवळ 1000 लोक पहिल्या लाटेमध्ये, पहिल्या वेव्हमध्ये पॉझिटिव्ह झाले, पण हे सगळे त्यातनं बाहेर आले. त्याचप्रमाणे आता सेकंड वेव्हमध्येही अतिशय कमी वेळामध्ये, जवळजवळ 1.5 महिन्याच्या काळातच जवळजवळ 700 लोक आमची पॉझिटिव्ह आली. तीही लोक त्यातनं बऱ्यापैकी बाहेर आली किंवा बाहेर येत आहेत. आम्ही एक स्ट्रॅटेजिकली या कोरोना कंट्रोलकडे पाहिलं. सुरुवात पहिल्यांदा कोणी कोविड पॉझिटिव्ह आला तर त्याला लगेचच माझ्याकडून असेल किंवा ॲडिशनल कमिशनर असतील, DCP असतील, त्यांच्याकडनं फोन जातो की तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस, काही काळजी करू नको. यापूर्वी बरेच लोक पॉझिटिव्ह झालीत आणि 14 दिवस क्वारंटाईन करून ते त्यातनं बाहेर आले. त्यामुळं भिवू नकोस हा मंत्र आम्ही पहिल्यांदा त्यांना दिला. त्यानंतर 24 तासाच्या आत त्यांच्या घरी 7 औषधांचं स्टँडर्ड पॅकेज, त्याचप्रमाणे 1 किलो ड्रायफ्रूटचं पॅकेज त्यांच्या घरी आम्ही पोस्ट केलं. एक व्हॉट्सअप ग्रुप, आम्ही 2 ग्रुप बनवलेत व्हॉट्सअपमध्ये. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना आम्ही ऍड करतो. 3 ते 4 दिवसामध्ये ऑनलाईन झूम कॉलद्वारे मी, माझे ॲडिशनल कमिशनर, आमचे डॉक्टर युनिटचे, आमचे ॲडमिनिस्ट्रेशनचे DCP, असे सगळे आम्ही जे काही पेशंट्स मंडळी आहेत आमची पॉझिटिव्ह झालेली, यांच्याशी संवाद साधतो की तुम्हाला कुठली लक्षणं आहेत, तुम्हाला काय त्रास होतोय, काही विशेष असं डॉक्टरांना विचारायचं का, घरी क्वारंटाईन आहात, काय काय पथ्य पाळायचे, या सगळ्यांचं चर्चा त्या झूम कॉलमध्ये होते. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही एक सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एक चार्ट तयार केलेला आहे. काय करायचं, कुठल्या वेळी, काढा कधी घ्यायचा असेल किंवा औषधं कधी घ्यायची, कुठला आहार पाहिजे, हे सगळं आम्ही ठरवून दिलेलं आहे त्यांना. त्यानंतर काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये श्वासाविषयी
व्हिडिओज आहेत प्राणायामाचे किंवा पोटावर झोपून कसं आपण ऑक्सिजन लेवल वाढवू शकतो त्यासंबंधी व्हिडिओ आहेत. त्यानंतर जे काही औषध आहेत त्याच्याविषयी माहितीचे काही पॅम्पलेट्स आहेत. हे सगळे त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आम्ही त्यांना कळवत असतो. आणि या दरम्यान जर कुणाची ऑक्सिजन लेवल कमी झाली, कुणाला काही जुने आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हृदयविकार आहे, तर अशा लोकांना आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. आणि तिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये परत आमचं 1 to 1 डॉक्टरांशी पण बोलणं असतं, पेशंटशी बोलणं असतं. आणि मग 14व्या दिवशी परत क्वारंटाईन झाल्यानंतर परत एकदा टेस्ट होते आणि ती टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मग तो स्वतःच आमचा जो पोलीस कर्मचारी आहे तो सुद्धा ग्रुपवर येऊन व्यक्त होतो की मी आता पॉझिटिव्ह होतो, तो निगेटिव्ह झालोय, आणि सगळ्यांचे आभार मानतो तो. आणि मग त्यातनं ग्रुपमधनं तो बाहेर पडतो. त्याच्या आधी आम्ही त्याचं स्वागत करतो. तर हा जो प्रोटोकॉल आहे आम्ही गेले प्रत्येक पेशंटपासून 1750व्या पेशंटपर्यंत आम्ही हा वापरला आहे. आणि मानसिक म्हणजे पाठबळ लागतं किंवा मनोबळ वाढवणं आपण म्हणतो, त्यासाठी याचा फार मोठा फायदा झाला आहे. आणखी एक गोष्ट आम्ही या दरम्यानमध्ये जे केली ती की जे काही आमची पॉझिटिव्ह पेशंट झाली होती पूर्वी आणि आता निगेटिव्ह आहेत, पण ज्यांना जुने आजार आहे, डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहेत, ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना आम्ही सिलेक्ट करून एक 50 लोकांसाठी इथे आपले उस्मानिया हॉस्पिटलचे एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर सहाय आणि आपले महाराष्ट्र मंडळाचेच विजय नाईक यांची कंपनी यांच्या विद्यमानं आम्ही एक शिबिर अरेंज केलं होतं. आणि मग त्या शिबिरामध्ये यांची आर्टेरियल स्टिफनेस आणि यांचे व्हिटॅमिन डी क्षमता याचं मेजरमेंट झालं. आणि यांना मग व्हिटॅमिन D3च्या किंवा मॅग्नेशियमच्या 10 दिवसाच्या गोळ्यांचा कोर्स देण्यात आला. आणि त्यातनं मग त्यांची इम्युनिटी बऱ्यापैकी वाढली आहे. हे आता आमच्या लक्षात आलं आहे की हे सगळी आमची मंडळी आहेत, त्यांचं ऑक्सिजन व्यवस्थित आहे, पण नंतर आता व्हिटॅमिन डी जे आहे त्याची कमतरता शरीरामध्ये त्यांच्या आहे. आणि या कोर्समुळं बऱ्यापैकी त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तर हे सगळं सांगण्याचा खटाटोप मी एवढ्यासाठी करतोय की करोना झालाय म्हणून कोणी घाबरून जाऊ नका. पहिला वेव्ह असेल किंवा दुसरी वेव्ह असेल, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही अंगावर दुखणं काढू नका, टाळाटाळ करू नका. लगेचच तुम्ही तपासून घ्या. कुठली लक्षणं असतील तुम्हाला, दुसऱ्या लाटेमध्ये साधारणतः इव्हन डोळ्याला कंजक्टिव्हायटिस होणं किंवा लूज मोशन्स होणं, नंतर बाकी मग तर वास येत नाही किंवा चव नाही, अंग फार दुखतंय, ही सगळी कॉमन लक्षणं आहेत. ही नवीन लक्षणं पण दुसऱ्या लाटेमध्ये काही काही आलेली आहेत. तर डोकं दुखतं काही लोकांचं. तर याच्याकडे टाळाटाळ न करता, अंगावर दुखणं न काढता लगेचच आपली रॅपिड टेस्ट करा किंवा मग RT-PCR करा. दोन्ही निगेटिव्ह आहेत तरी तुमची लक्षणं चालू आहेत तर मग पक्का तुम्ही HRCT टेस्ट किंवा चेस्टचा CT स्कॅन हे फार महत्वाचं आहे आता सेकंड वेव्हमध्ये. आणि त्याच्यामध्ये मग तुमचं इन्फेक्शन किती आहे बॉडीमध्ये 1 ते 25 तर ते कळेल. आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट पक्की घ्यायची. त्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करू नका. एवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा ते चांगलं आहे. तुम्ही लवकर त्यातनं बाहेर पडाल. आता इथे तेलंगणा सरकारनं 12 मे पासून 30 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी केसेस आता कमी झालेल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड्सही उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त कुणाला काही मदत हवी असेल तर आमचा राजकोंडाचा पोलीस कोविड कंट्रोल रूम नंबर आहे 9490617234. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला जी काही मदत हवी त्याविषयी नक्की तिथे माहिती मिळेल. उदाहरणार्थ सांगायचं तर आम्ही फ्री कॅब सर्व्हिस केलेली. सिनियर सिटीजन आहेत ज्यांना डायलिसिसला जायचं, वॅक्सिन घ्यायला जायचंय किंवा महिला आहेत की ज्या गरोदर आहेत त्यांना ट्रीटमेंटसाठी जायचंय, अशा लोकांसाठी आम्ही फ्री कॅब सर्व्हिस पण सुरू केलेली आहे. नंतर ऑक्सिजन अँड व्हिट्स म्हणून एक सर्व्हिस सुरू केलेली की ज्याच्यातनं जिथे जिथे हॉस्पिटल आहे तिथनं सिलेंडर खाली झाले मग ते रिफिल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी महिंद्रानं ही स्पेशल सर्व्हिस उपलब्ध करून दिली. लास्ट राईड म्हणून सर्व्हिस आहे की कोणी करोनानं गेले आणि मग त्यांच्या प्रेतांची आपण कसं हे करायचं, अंत्यसंस्कार कसे करायचे, त्यासाठी गाडी ही स्पेशली कोविड किट घालून आमचे व्हॉलेंटियर असतात. ते फीड द लेडी नावाची संस्था आहे की ती सर्व्हिस तुम्हाला मिळू शकेल. तर तुम्हाला जे काही बेसिकली पोलिसांविषयी या कोविडच्या काळात मदत हवी आहे पोलिसांकडनं, तुम्ही 9490617234 या नंबरला फोन करू शकता. अदरवाईज हैदराबादमध्ये कुठेही तुम्हाला पोलिसांची सेवा पाहिजे असेल तर 100 या नंबरवरती फोन करा. तुमचा कॉल रेकॉर्ड होतो. 5 ते 6 मिनिटात पोलीस तुमच्याकडे येतात. त्यामुळं काळजी करू नका. ह्या करोनाच्या काळामध्ये
आम्ही मानसिक आजारही लोकांचे वाढलेत असं बघितलं, म्हणून एक हेल्पलाईन सुरू केलेली. हेल्पलाईनचा नंबर आहे 04048214800. सकाळी 9 ते रात्री 9, सोमवारपासून शनिवारपर्यंत अशी ही हेल्पलाईन चालू असते. 14 काउन्सिलर्स आहेत या हेल्पलाईनवर, आणि ज्यांना कुणाला मानसिक त्रास होतोय, नैराश्य येतंय, निगेटिव्ह सगळीकडे नातेवाईक गेलेत, जवळचे लोक गेलेत, त्यामुळे एक प्रकारचं एक विचित्र अशी भावना मनामध्ये आहे, दुःखी असं वातावरण आहे. तर यातनं मग काउन्सिलिंगची गरज आहे, तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे, आणि त्यासाठी हे आम्ही काउन्सिलिंग सेंटर हे फ्री आहे, मोफत आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. 04048214800 मंडे टू सॅटर्डे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये या काउन्सिलिंग सेंटरला तुम्ही फोन करू शकता. पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या सर्व मराठी बांधवांना, मराठी भगिनींना मी महेश भागवत, राचकोंडा पोलीस आयुक्त, माझा सर्वांना नमस्कार. आणि पुढच्या आरोग्यदायी वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळाचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी मला याविषयी इथं बोलायला सांगितलं, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रथमा माइंडकर. मी एक शास्त्रज्ञ आहे. माझे काम ड्रग डिस्कव्हरी म्हणजे आजारांवरती नवीन औषधांवरती संशोधन करणे हे आहे. मी आज या महामारी किंवा पॅन्डेमिकच्या काळात मी आणि माझ्यासारख्या शास्त्रज्ञांनी जे काम केले आहे त्याच्याबद्दल थोडेसे सांगणार आहे. पण त्याआधी मी महाराष्ट्र मंडळाचे आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही काय काम केले ते सर्वांपर्यंत पोहोचवले. जेव्हा 2019च्या शेवटी आणि 2020च्या सुरुवातीला बातम्या येऊ लागल्या की एक वेगळा आजार होतो आहे आणि तो झपाट्याने जगभर पसरतो आहे, तेव्हा आम्ही शास्त्रज्ञांनी असा विचार केला की असं काहीतरी औषध लवकरात लवकर शोधलं पाहिजे की ज्याच्यामुळे या आजारावरती आपल्याला मात करता येईल. पण आमच्या लक्षात एक गोष्ट आली की नवीन औषध शोधणे, एकतर आजार नवीन आणि त्याच्यासाठी एक नवीन औषध शोधणे, या दोन्ही गोष्टी मिळून जवळजवळ 12 ते 15 वर्षाचा कालावधी लागेल. तर मग आम्ही असे केले की जी काही आधीचे औषधं होते, जे आम्ही पूर्वी दुसऱ्या कुठल्या आजारांवरती वापरली गेली होती, ती औषधे आम्ही शोधायला लागलो की ती जर या आजाराच्या जवळपास असलेल्या आजारांवरती काम करत असतील तर त्याची शक्यता ही आहे की ती या आजारावरती म्हणजे कोविडवरती पण काम करतील. असा विचार करून आम्ही त्या औषधांना शोधायचा प्रयत्न केला. आणि यावेळेला जगात सगळ्या शास्त्रज्ञांनी आपलं सगळं काम पूर्वीचं तपासून पाहिलं आणि असे मॉलिक्यूल शोधून बाहेर काढले की जे कोविड नाही पण इतर फ्लूज किंवा इतर अशा आजारांवरती काम करतील. जानेवारीच्या मध्यकाळामध्ये SARS-CoV-2 या व्हायरसचे म्हणजे ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन होतं त्या व्हायरसबद्दल बरीच माहिती गोळा झाली होती व मग बाहेर काढलेल्या या सगळ्या मॉलिक्युल्सना या व्हायरसवरती ते कितपत काम करत आहेत का नाही असा हे सगळं पडताळून पाहण्याची सुरुवात झाली. या कामात सर्व जगभरातले शास्त्रज्ञ एकजुटीने काम करत होते आणि बहुतेक पहिल्यांदाच असेल जगामध्ये की सगळे एकमेकांचा हात धरून काम करत होते, कारण इतर वेळेला सगळे आपापल्या लॅबमध्ये आणि आपापल्या देशांमध्ये कामामध्ये व्यस्त असतात, पण यावेळेला असं झालं की सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं. त्यामुळे आम्हाला असं येणारे सगळे रिझल्ट सगळे एकमेकांना कळवत होते की कुठला तरी असा मार्ग मिळेल की ज्याच्यामुळे या पॅन्डेमिकला आपल्याला मात करता येईल. मला वाटते की या गोष्टीने खूप मोठा फरक पडला सगळ्या आमच्या रिसर्चला किंवा आम्ही जे संशोधन करतो त्याला, कारण यावेळेला एकच डोकं नाही किंवा 1-2 डोकी नाही तर जवळजवळ जगातली सगळ्या देशांमधली शास्त्रज्ञ एकत्र डोकी चालवत होती. त्यामुळे आपण पाहतो आहोत की इतक्या लवकर खूप सारे औषधं आणि वॅक्सिन तयार झाले. तर काही या शास्त्रज्ञांच्या 2-3 अशा टीम्स होत्या. एक टीम अशी होती की ते व्हायरसला कसे हरवायचे, त्याचे वीक पॉइंट्स काय होते ते शोधत होते. काही शास्त्रज्ञ ॲनिमल मॉडेल्स म्हणजे छोट्या प्राण्यांमध्ये असे काही मॉडेल्स बनवू शकतात का की ज्याच्यामध्ये आपण बघू शकू की हा व्हायरस काम करतोय आणि त्याच्यावरती औषधं काम करतायत का नाही ह्याचं संशोधन करत होते. आणि म्हणजे मी रसायनशास्त्रज्ञ आहे, त्यामुळे माझ्यासारखे शास्त्रज्ञ जे होते ते आम्ही नवीन मॉलिक्यूल शोधत होतो की जे या व्हायरसवरती आणि त्याच्यासारख्या मॉलिक्युल्सवरती त्याच्यासारख्या आजारांवरती काम करतील. या सगळ्या शोधामध्ये आम्हाला काही मॉलिक्युल्स मिळाले जे असे होते फेविपिराविर,
रेमडेसिवीर, युमिफेनॉविर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वगैरे वगैरे. हे पहिल्या फेजमधलं बोलते मी. त्याच्यानंतर मग बाकीचे बरेच मॉलिक्युल्स नंतर आले. यातले काही मॉलिक्युल्स जे असे होते की जे जुने व वापरात असलेली औषधं होती जी बाजारात पण मिळत होती. म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे मलेरियासाठी खूप वापरलेलं गेलेलं औषध आहे आणि ते सगळ्यांना अवेलेबल होतं. पण फेविपिराविर, रेमडेसिवीर, युमिफेनॉविर ही औषधं आपल्या देशात वापरलेली नव्हती. कोणीही कधी ती वापरलेली नव्हती. पण ती रशिया, चीन, जपान या देशांमध्ये त्यांना संमती होती आणि त्यांच्या ड्रग अथॉरिटीजने त्यांना वापरायला संमती दिलेली होती. त्यामुळे त्या देशांमध्ये ती होती. पण ते बनवायचे कसे, कुठून बनवायचे, कसे बनवायचे ह्याच्याबद्दल कोणालाही आपल्या देशात काहीही माहिती नव्हती. ते आमच्यासारख्या शास्त्रज्ञांना हे एक नवीन आव्हान होतं की लवकरात लवकर या औषधांना बनवायचं आणि ती जी टेक्नॉलॉजी आहे ती कंपनी इंडस्ट्रीजना द्यायची. म्हणजे मग ते मोठ्या स्केलवरती, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या मोठ्या स्केलवरती त्याला बनवतील आणि सगळ्या लोकांना ते मिळेल. तर हा सगळा खटाटोप आम्ही केला. हे सगळे मॉलिक्युल्स ठरवले आणि हे सगळं करेपर्यंत जवळजवळ फेब्रुवारीचा शेवट आला. मी एक काइंड ऑफ स्टोरी सांगते की कसं काय आम्ही हे काम केलं ते. आम्ही मग लगेच या मॉलिक्युल्सना बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या केमिकल्सची यादी बनवली आणि ती मागवली की या सगळे केमिकल्स आले की आम्ही हे काम लगेच सुरू करू. आणि नेहमी आम्हाला 10 ते 15 दिवसात आम्हाला हवे असलेले सगळे केमिकल्स मिळतात आणि आमचे काम सुरू होते. त्याच हिशोबाने आम्ही लगेच ऑर्डर्स दिल्या की लगेच हे केमिकल्स हातात येतील आणि आम्ही पटपट काम सुरू करू. पण आमच्या दुर्दैवाने किंवा सगळ्यांच्याच दुर्दैवाने म्हणा की मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि न कुठे फ्लाईट्स चालू होत्या, न कुठलंही ट्रान्सपोर्ट चालू नव्हतं, कुठल्याही वाहतूक चालू नव्हती. त्यामुळे एका देशातनं किंवा एका प्रांतातनं कुठलंही केमिकल दुसऱ्या प्रांतात जाऊ शकत नव्हतं. आणि त्यामुळे आमच्यापुढे एक भला मोठा पेच प्रसंग उभा राहिला की आम्ही काय करावं आता. आमच्या हातामध्ये केमिकल्स नाहीत आणि इंडस्ट्रीचे लोक आम्हाला सतत हे विचारत होते की तुम्ही कधी करताय, तुम्ही कधी देताय. कारण त्यांनाही तेवढीच एन्झायटी होती की आपण हे लवकरात लवकर केलं तर लोकांना देता येईल. त्यातनं लॉकडाऊन झाल्यामुळे आमचे विद्यार्थी पण सगळे घरी चालले गेले कारण त्यांना ठेवणार कुठे आणि कसं. त्यामुळे तेही सगळे घरी चालले गेले. त्यामुळे मार्चमध्ये आम्हाला सगळ्यात कठीण काळ होता की आमच्याकडे ना केमिकल्स होते ना आमचे विद्यार्थी आमच्याबरोबर होते. तर मग आम्ही शास्त्रज्ञांनी असं ठरवलं की आपणच काम करायचं. आणि मग आमची अर्थात मी एकटी नव्हते, आमची मोठी टीम आहे, शास्त्रज्ञ आहेत आणि आमचे डायरेक्टर पण डॉक्टर चंद्रशेखर, नंतर डॉक्टर राजी रेड्डी, डॉक्टर श्रीहरी असे आम्ही सगळी टीम आहे आमची. आम्ही सगळे मिळून रोज सकाळी दुपार संध्याकाळ म्हणजे आम्ही दिवसभर हे विचार करायचो की आम्ही हे कसं करणार आहोत, कुठे जाऊन करणार आहोत, कसं पुढे नेणार आहोत. आणि फिजिकल मीटिंग्स बंद होत्या त्यामुळे ऑनलाईन मीटिंग्स करून आम्ही सतत हे डिस्कस करायचो की मार्ग कसा काढायचा, हे पुढे कसं न्यायचं. तर कुठल्याही मॉलिक्युलची जर सिंथेसिस करायचं असेल म्हणजे जे बनवायचं असेल तर त्याच्यासाठी काही नंबर ऑफ स्टेप्स असतात. म्हणजे एकातनं एचं बी, बीचं सी, सीचं डी करून मग आम्हाला ती फायनल मॉलिक्युल मिळतं. हे असं जसं आपण म्हणजे मी अगदी साध्यातलं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे स्वयंपाक जसा आपण करतो तर त्यात सगळी सामग्री असेल तर स्वयंपाक करणं अगदी सोपं असतं. पण आपल्या हातात जेव्हा सामग्री नसते तेव्हा मग ती सामग्री मिळणार कुठून, आणणार कुठून आणि त्याच्यानी म्हणजे शेवट आपल्याला माहिती आहे की रुचकर स्वयंपाक झाला पाहिजे म्हणजे रुचकर जेवण झालं पाहिजे. पण बाकी सगळ्या गोष्टी मधल्या नसल्यावरती ते रुचकर कसं बनवायचं आणि जे हवंय तसं कसं बनवायचं ही आमच्या पुढची सगळ्यात मोठी आणि कठीण परिस्थिती होती. मग आम्ही आमचं जे सगळं शिक्षण होतं ते अक्षरशः मागे जाऊन की अजून आम्ही कुठली गोष्ट आपल्याला हैदराबादमध्ये मिळेल जी वापरून आम्हाला हे मॉलिक्युल्स बनवता येतील असं करून आम्ही 23 दिवसांमध्ये फेविपिराविरची प्रोसेस बनवली आणि सिप्ला या कंपनीला आम्ही ती दिली. खूप अडथळे आले म्हणजे आज मागे वळून पाहताना वाटतं की ते अडथळे सगळे व्यर्थ नाही गेले. पहिल्या फेजमध्ये फेविपिराविरने पुष्कळ लोकांना मदत केली. एक साधं उदाहरण म्हणजे एक साधीशी स्टेप होती की जे असं पाहिलं तर टेक्स्टबुक केमिस्ट्री होती म्हणजे लोकांना असं वाटेल की हे करण्यामध्ये काय अशी केली की व्हायला पाहिजे आणि त्या एका स्टेपने आम्हाला जवळजवळ 10 दिवस रात्रंदिवस अक्षरशः म्हणजे आम्ही डोळ्याला डोळा लागत नव्हता. ही रिॲक्शन का नाही होते, कशी नाही होते. म्हणजे संध्याकाळी आम्ही काहीतरी विचार करून रिॲक्शन लावायचो, सकाळी येऊन बघायचं आणि रिॲक्शन झालेली नसली की पुन्हा मग आम्ही
सगळे पळत आपल्या आपल्या पुस्तकांमध्ये वह्यांमध्ये शोधायचो, काहीतरी आपलं चुकतंय, काय चुकतंय असं करता करता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला ते मॉलिक्यूल मिळालं आणि ती सगळी टेक्नॉलॉजी आम्ही सिप्ला कंपनीला दिली. त्या टेक्नॉलॉजी दिल्यानंतर 2 फायदे झाले. एक म्हणजे देशभरामध्ये फेविपिरावीर सगळ्यांना मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या औषधाची किंमत कमी झाली. जर आपण हीच टेक्नॉलॉजी बाहेरून आणली असती तर आपल्या देशातल्या लोकांना ती कमी किमतीत मिळू शकली नसती. दुसरा फायदा हा की आपल्या देशात मिळणाऱ्या सगळ्या केमिकल्सना वापरून ही टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली होती, त्यामुळे इतर कुठल्याही देशावरती आपल्या देशाला अवलंबून राहायची गरज नाही. या सगळ्या कामाचा एक फायदा असा झाला, पर्सनल फायदा आहे हा, की आम्हाला CSR टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2020 मिळालं. आता नैनाताई वॅक्सिनबद्दल जास्ती बोलणार आहे, त्यामुळे मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते की वॅक्सिनबद्दल, की वॅक्सिनमध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे इनॅक्टिव्ह व्हायरस, की ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन न होता अँटीबॉडीज बनतील. एक ॲडज्युवंट असतं की जे वॅक्सिनची एफिकसी वाढवतं आणि काही स्टेबिलायझर्स असतात की जे वॅक्सिनला खराब नाही होत आहेत. तर जेव्हा हे पॅन्डेमिकची पहिली वेव्ह संपली त्याच्यानंतर भारत बायोटेकने आमच्या ग्रुपला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की त्यांना एक ॲडज्युवंट हवं आहे, एक ॲडज्युवंट मॉलिक्युल हवा आहे आणि तो पूर्ण जगामध्ये फक्त US मध्ये एका कंपनीने बनवलेला आहे, पण तो इतका कठीण आहे बनवायला की कोणी बनवू नाही शकत आहे. देशांमध्ये आपल्या देशामध्ये इतर लोकांना सगळ्यांना विचारून पाहिलं पण कोणीही त्याला बनवायला तयारी दाखवली नाही. तर मग आम्ही पुन्हा ते म्हणजे फेविपिरावीरचं काम संपल्यावर आम्ही ॲडज्युवंटचं काम घेतलं आणि आज मी गर्वाने सांगू शकते की ज्यांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे त्यांना आमच्या टेक्नॉलॉजीची चुणूक पाहायला मिळाली आहे, कारण त्याच्यामध्ये घातलेलं ॲडज्युवंट हे आमच्या टेक्नॉलॉजीने बनलेलं आहे. मला वेळ 10 मिनिटाचा दिला होता, त्यामुळे मी शक्यतो 10 मिनिटात संपवायचा प्रयत्न करते आहे. पण हे पॅन्डेमिक भयानक आहे, आपली लढाई अजून संपलेली नाही आहे, त्यामुळे मास्क वापरणे, हात धुणे, अंतर राखणे या सर्व गोष्टी पाळत राहावे ही विनंती. आम्ही शास्त्रज्ञ आम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर या आजारावर औषध शोधून काढू ह्याची खात्री बाळगा. आम्ही अजूनही शांतपणे घरी बसलेलो नाही, आमचं काम सतत चालू आहे, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जे वॅक्सिन मिळेल ते नक्की घ्या. पण भारत बायोटेकचं घेतलं तर मग आम्हाला पण आठवण करा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर पंकज जरीवाला. आय एम अ कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट ॲट यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा. आज मला महाराष्ट्र मंडळ आणि त्यांची कार्यकारिणी समिती यांनी कोविड-19 आणि कार्डियाक डिसीजेस म्हणजे हृदयरोगासंबंधी त्याचे असणारे परिणाम यासाठी बोलण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्या सर्व कार्यकारिणीचे मी मनापूर्वक धन्यवाद. आज मी कार्डियाक डिसीजेस म्हणजे हार्ट प्रॉब्लेम्स आणि त्याच्यामुळे होणारे कोविड इन्फेक्शनवर परिणाम आणि ज्या लोकांना कार्डियाक प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम्स होऊ नये त्यासाठी आपण काय त्याचे प्रिकॉशन्स घ्यावे याबद्दल मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला कोविड-19 पॅन्डेमिक त्याच्यावर होणारे काय परिणाम ऑन हार्ट डिसीजेस आणि त्याचे आउटकम्स काय आहेत याच्याबद्दल एक स्लाइड दाखवणार आहे. आणि ही स्लाइड जी आहे ती कॅनडियन जर्नल ऑफ कार्डिओलॉजी 2020 मध्ये कोविड-19 पॅन्डेमिक अँड कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेसवर काय आउटकम होते याच्याबद्दल करण्यात आली होती. आणि त्याच्यावर जर का तुम्ही बघितलं तर प्रायमरी इम्पॅक्ट म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे ज्या लोकांना कोविड इन्फेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांना कोविड इन्फेक्शन होऊन गेलंय अशा लोकांना हार्टचे प्रॉब्लेम होतात आणि अशा लोकांना आम्ही बघण्यात आलं की या लोकांना हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर म्हणजे ज्या लोकांचं अगोदर हार्ट प्रॉब्लेम्स होते अशा लोकांचं हार्ट एनलार्जमेंट झालेलं होतं, अशा लोकांना हार्ट फेल्युअर होतं म्हणजे ज्या लोकांना श्वास घ्यायला त्रास लागतो आणि लंग्समध्ये त्यांच्या पाणी जमा होतं आणि अशांना बरेचदा लोक व्हेंटिलेटरवर सुद्धा गेलेले आहेत. आणि हे सगळं कोविड-19 इन्फेक्शनमुळे होऊन लोकांना प्रॉब्लेम्स झालेले आहेत. त्यातले बरेच काही लोक त्याच्यातून रिकवर झाले आणि काही लोकांना काही सिरियस प्रॉब्लेम्स असल्यामुळे ते त्या प्रॉब्लेममधून बाहेर पण निघू नाही शकले.
तर अशा याला प्रायमरी इम्पॅक्ट असं म्हणण्यात येतं. त्याच्यानंतर सेकंडरी इम्पॅक्ट म्हणजे ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम होता आणि ज्या लोकांना ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा लोकांनी ट्रीटमेंट घेतली नाही, या दोन्ही कारणामुळे ज्या लोकांना कोविड इन्फेक्शनमुळे त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाले, याला सेकंडरी इम्पॅक्ट म्हणतात. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, कोविड इन्फेक्शन नव्हतं, पण त्यांनी असलेले हार्ट प्रॉब्लेम वेळेवर कोविड इन्फेक्शनच्या अगोदर डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी म्हणा, बायपास सर्जरी म्हणा, असे काही प्रॉब्लेम्स असताना त्यांना सल्ला दिले होते, पण त्यांनी ती ट्रीटमेंट त्यावेळेस करून घेतली नाही आणि कोविड इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांचे ते प्रॉब्लेम परत वाढले. आणि कोविड इन्फेक्शन असताना सध्या बेड हॉस्पिटलमध्ये मिळणं अवघड झालेलं आहे, ऑक्सिजन मिळणं अवघड झालेलं आहे, व्हेंटिलेटर अवघड झालेलं आहे, औषधं मिळणं अवघड झालेलं आहे. तर अशा वेळेस ज्या लोकांना कोविड इन्फेक्शन नाही पण त्यांचे कार्डियक प्रॉब्लेम्स वाढले, अशा लोकांनी कोविड पेशंट बरोबर कॉम्पिटिशन केली आणि त्या कॉम्पिटिशनमुळे त्यांना वेळेस ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम आले. तर दिस इज अ सेकंडरी इम्पॅक्ट. म्हणजे त्यांचा काही दोष नसताना सुद्धा त्यांनी वेळोवेळी ट्रीटमेंट न घेतल्यामुळे कोविड इन्फेक्शनच्या गर्दीमुळे त्यांना वेळेस ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणजे टर्शरी इम्पॅक्ट. या लोकांना पॅन्डेमिक रिलेटेड सोशल अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स झालेले आहेत. म्हणजे बिकॉज ऑफ द कोविड इन्फेक्शन, 19 इन्फेक्शन, त्यांना सोशल प्रॉब्लेम्स म्हणा, इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स म्हणा, म्हणजे बिकॉज ऑफ लॅक ऑफ फायनान्सेस किंवा मनी, पैशाच्या अभावा कारणामुळे लोकांना ट्रीटमेंट घेता येत नाहीये. कारण बऱ्याच लोकांची नोकरी, कामधंदा हा सुटलेला आहे. पहिल्यासारखी त्यांचा बिझनेस किंवा त्यांच्या नोकऱ्या म्हणा त्या सगळ्या नसल्यामुळे, त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि त्यामुळे लोकांना ट्रीटमेंट घेता येत नाहीये. म्हणजे एखादी कॉस्टली ट्रीटमेंट असेल तर ती ट्रीटमेंट त्यांना घेता येत नाहीये. सो दीज आर द डिफरंट प्रॉब्लेम्स ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक. आणि या प्रॉब्लेमनी आम्ही रोज जुजतोय आणि हे सगळे प्रॉब्लेम्स कोविड-19 इन्फेक्शनमुळे आहेत. तर माझं फक्त सगळ्या लोकांना एकच सल्ला की हे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे डॉक्टरांनी एखाद्याला सल्ला दिल्यानंतर लोक त्याचा सल्ला पाळत नाही. आणि ऑफकोर्स हे कोविड इन्फेक्शन असताना सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क वापरा, हे सगळे सल्ला तर तुम्हाला आता माहीतच आहेत. आय थिंक ते तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये तुम्हाला ते आता ऑलमोस्ट ते रुजू झालेलं आहे. आणि आता नवीन सल्ला म्हणजे व्हॉटेवर तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स ज्या काही असतील त्याच्यावर जास्त बर्डन न करता काही हेल्दी लाईफस्टाईल्स आता आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. बरेच लोक माझं एक्सरसाइज सुटलं कोविड इन्फेक्शनमुळे असं काही कारण सांगतायत. कोविड इन्फेक्शनमध्ये घरामध्ये बसून आहे त्यामुळे जास्त खाल्लं जात आहे असं पण म्हणतायत. आणि त्यामुळे लोकांची शुगर, कोलेस्ट्रॉल शूटअप होत आहेत. आणि हे कोविड इन्फेक्शन ज्या लोकांना झालेलं आहे त्यांना स्टिरॉइड सारखे औषधं दिल्यामुळे त्यांचे शुगर जे आहे ते 300-400च्या वर चालले गेले आहेत. तर अशा सगळ्या पेशंट्सला माझा एकच सल्ला आहे की त्यांनी आपलं रुटीन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वॉकिंग हा एक प्रकार आहेच. घराच्या आसपास जर का जागा असेल तर तिथे काही आउटडोर गेम्स म्हणा, काही बॅडमिंटन किंवा काही टेनिस असे काही प्रकार, कॅरम किंवा पत्ते खेळू नका. दॅट इज नॉट गोइंग टू बी हॅव एनी इम्पॅक्ट. ज्या शरीराला ज्याच्यामुळे एक्सरसाइज होईल असे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. योगा पण करू शकता अलॉंग विथ पण योगा आणि एरोबिक एक्सरसाइज दे आर नॉट सेम. तर योगा हे शरीरासाठी आणि मनासाठी खूप चांगले एक्सरसाइज आहेत. बट एरोबिक एक्सरसाइजेसमुळे शरीरामध्ये कॅलरीज बर्न होतात आणि ते एक्सरसाइज पर्टिक्युलरली हार्टचे अटॅक किंवा हार्ट डिसीजेस म्हणा, हृदयाचे आजार कमी करण्यासाठी ते एक्सरसाइज फार गरजेचे आहे. आणि ते एक्सरसाइज करणं फार फार गरजेचं आहे सगळ्यांना. डाएट कंट्रोल ठेवणं आणि हेल्दी डाएट घेणं फार गरजेचं आहे. घरामध्ये या काळामध्ये
चांगले चांगले पदार्थ, चविष्ट पदार्थ असे तयार केले जातात. आय थिंक त्यांचा मोह टाळावा आणि जास्तीत जास्त हेल्दी फूड घेण्यामध्ये. डॉक्टर्स सगळे ऑनलाईन अवेलेबल आहेत, तर तुमचे काही मेडिकल रिपोर्ट्स असतील किंवा डॉक्टरांबद्दल काही तुमचा सल्ला असेल ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. आमचे ऑनलाईन नंबर्स सगळ्या कार्यकारिणी सभासदांकडे आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही माझा नंबर त्यांच्याकडून घेऊ शकता. आणि बरेच आम्ही हे पण बघतोय की बरेच पेशंट डॉक्टर भेटले नाही म्हणून औषधं बंद करतायत, की बाबा डॉक्टर तुम्ही सांगितलं होतं की 2 महिने औषध घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला भेटले नाही, त्याच्यामुळे आम्ही ते औषध बंद केलं. असं करू नका. डॉक्टर तुम्हाला जोपर्यंत भेटत नाही आणि त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट औषधं आहे, हार्टचे, ब्लड प्रेशरचे, डायबिटीसचे, कोलेस्ट्रॉलचे, थायरॉइडचे, हे सगळे औषध तुम्ही न बंद करता, तुम्हाला डॉक्टर भेटो न भेटो, फक्त तुम्हाला देव न भेटो तोपर्यंत तुम्ही औषध घेणं फार गरजेचं आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी हा माझा सगळ्या मराठी सदस्यांना, सभासदांना माझा सल्ला आहे. आणि त्यांना काहीही कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि पर्टिक्युलरली पराग वडावकर आणि प्रसन्न खडकीकर यांच्याकडे माझे नंबर्स आहेत. सगळ्या मराठी बांधवांना मी दीर्घायुष्य आणि देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना हेल्दी लाईफ लाभो. आणि आय विश यू बेस्ट ऑफ लक इन दिस व्हेरी डिफिकल्ट कोविड पॅन्डेमिक. थँक यू व्हेरी मच. नमस्कार, मी डॉक्टर कुशल हिप्पळगावकर, ऑर्थोपेडिक सर्जन, सनशाईन हॉस्पिटल्समध्ये काम करतो. मी महाराष्ट्र मंडळाने म्युकरमायकोसिस ह्या विषयावर बोलण्याची संधी दिली आणि लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करून द्यायला एक ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण सुरू करूया डिस्कशन. तर म्युकरमायकोसिस ह्याच्याबद्दल बोलण्यापूर्वी इन्फेक्शन ह्याचा अर्थ काय हे एकदा आपण 2 मिनटात बोलूया. बॉडीमध्ये डिझीजेस भरपूर असतात. काही डिझीजेस आतूनच, म्हणजे बाहेरचं काही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स डायरेक्ट नसतो. म्हणजे काय, हायपरटेन्शन, डायबिटीज, हे जे असतात, देर इज नथिंग कमिंग फ्रॉम आउटसाइड अँड एंटरिंग द बॉडी टू कॉज द डिझीज. पण कोविड किंवा म्युकरमायकोसिस इथे काय होतं की त्यान एक्सटर्नल एजंट विल एंटर. म्हणजे कोविडमध्ये व्हायरस बाहेरून बॉडीत येतो आणि म्युकरमायकोसिसमध्ये तसंच एक एक्सटर्नल एजंट येतो. तर दॅट इज द मिनिंग ऑफ इन्फेक्शन, वेन समथिंग फ्रॉम आउटसाइड एंटर्स आणि कॉजेस डिझीज. तर बेसिक काय टाईप्स आहेत ह्या इन्फेक्शनमध्ये ते बघूया आपण. बॅक्टेरिया हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, व्हायरस हे ऐकलं असेल, फंगस, प्रोटोझोआन आणि हेल्मिंथ पण असतात. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस आपण म्हणतो, TB, दॅट इज अ काइंड ऑफ अ बॅक्टेरियल इन्फेक्शन. व्हायरस म्हणतो तर आता सगळ्यांना माहितीच आहे की SARS-CoV-2 म्हणजे कोविड कॉझिंग एजंट इज अ व्हायरस. देन फंगस, हे फंगस पण आहे अँड दॅट इज म्युकरमायकोसिस, जे आपण आज बोलणार आहोत त्याच्याबद्दल. प्रोटोझोआन, फॉर एक्झाम्पल मलेरिया ज्यांना होतो, दॅट आता डासाचा फोटो पाहिला तर थ्रू दॅट मस्किटो इट विल इंजेक्ट दिस प्रोटोझोआन आणि दॅट गोज अँड कॉजेस मलेरिया. सो हे ब्रॉड टाईप ऑफ इन्फेक्टिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि आता बोलूया म्युकरमायकोसिसबद्दल. सो म्युकर हे त्या फंगसचं नाव आहे, म्युकर. आणि मायकोसिस म्हणजे डिझीज कॉज्ड बाय फंगस. तर पूर्ण त्याचा अर्थ म्युकरमायकोसिस, दॅट मीन्स अ फंगस कॉझिंग अ डिझीज. इट इज प्रेझेंट इन एन्व्हायरमेंट अँड सॉईल, म्हणजे बाहेर असतं, सगळीकडे असतं, बट नॉट ऑल द टाइम्स डज इट कॉज डिझीज. तर कधी होतं ते आपल्याला, वेन इम्युनिटी इज क्रिटिकली लो, तेव्हा. सो कोविडमध्ये, आणि कोविडमध्ये का इम्युनिटी कमी होते मी हे सांगेन पुढे. सो म्युकरमायकोसिस इज ऑल्सो कॉल्ड ब्लॅक फंगस. आता एव्हरीवन मस्ट बी अवेअर की ब्लॅक फंगस ह्या नावाने हे फेमस झालेलं आहे. ऑल्दो रेअर, इट इज पोटेन्शियली लाईफ थ्रेटनिंग. तर ह्याच्यामुळे ह्याला सध्या इम्पॉर्टन्स मिळालेला आहे की इतका रेअर असूनही का लोक बोलत आहेत ह्याच्याबद्दल. बिकॉज एकदा हे झालं तर आपल्याला कॉम्प्लिकेशन्स भरपूर होऊ शकतात आणि इट इज पोटेन्शियली लाईफ थ्रेटनिंग. तर कोणामध्ये हे रिस्क जास्ती आहे, ज्यांच्यात डायबिटीज अनकंट्रोल्ड आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्यात शुगर इज अनकंट्रोल्ड, देन क्रॉनिकली म्हणजे खूप दिवसापासून अनकंट्रोल्ड आहे त्यांच्यात, किंवा पोस्ट ट्रान्सप्लांट म्हणजे
आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट्स, किडनी ट्रान्सप्लांट्स हे सगळे कॉमनली होत आहेत. तर त्या पेशंट्समध्ये रिजेक्शन होऊ नये म्हणून आपण इम्युनिटी मुद्दामून लोअर करतो. तर त्या अशा पेशंट्समध्ये जास्ती चान्स आहे म्युकरमायकोसिस होण्याचा. आणि ऑफकोर्स कॅन्सरही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरमध्ये इम्युनिटी कमी होऊन जाते अँड अदर इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड स्टेट्स लाईक HIV वगैरे. तर अशा कंडिशन्समध्येच हा म्युकरमायकोसिस होऊ शकतो. सो ओव्हरऑल तुम्ही जर एक हेल्दी इंडिव्हिज्युअल असाल, डायबिटीज इज कंट्रोल्ड अँड यू डोंट फिट इन टू व्हॉट इज कॉल्ड इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड, तर तुम्हाला होण्याचा चान्स कमी आहे. हे जस्ट मजा म्हणून मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं आहे की मायक्रोस्कोपमध्ये हा कसा दिसतो. सो दिस इज द काइंड ऑफ इमेज ऑफ दॅट फंगस. ठीक आहे. तर आता का बोलतो आहे आपण वाय द सडन सर्ज, म्हणजे एव्हरीवन इज टॉकिंग की कोविडशी आणि ह्या म्युकरमायकोसिसशी काय एक्झॅक्टली संबंध आहे आणि का सध्या वाढलेलं आहे म्युकरमायकोसिस. तर काय होतं, कोविड-19च्या इन्फेक्शनमुळे, एकतर इन्फेक्शनमुळे आपले बॉडी सेल्स म्हणजे जे व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो आपण, विच आर डिफेन्स सेल्स, ते डिफेन्स सेल्स कमी होऊन जातात. अँड इट्स ट्रीटमेंट म्हणजे कोविड-19ची ट्रीटमेंट प्रायमरीली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की स्टिरॉईडचा रोल भरपूर येतात. तर स्टिरॉईड्समुळे पण आपलं इम्युनिटी आपली लोअर होते म्हणजे कमी होते. तर ह्या दोन गोष्टींमुळे दिस कॅन लोअर द इम्युनिटी अँड शूट अप द शुगर लेवल्स. तर बोथ द थिंग्स विच आर व्हेरी डेंजरस, की शुगर लेवल आणि इम्युनिटी, दीज टू थिंग्स आर एक्स्ट्रीमली डेंजरस फॉर म्युकरमायकोसिस. आणि त्या दोन्ही गोष्टी कोविडमुळे होऊ शकतात आपल्याला. So therefore there is a higher chance of mucormycosis during or after COVID. So असं काही नाही आहे की फक्त हॉस्पिटलमध्ये असताना, कोविड ॲक्टिव्ह असताना त्या एका दुसऱ्या आठवड्यात म्युकरमायकोसिस होऊ शकतं असं काही नाही आहे. इट कॅन हॅपन ॲट एनी टाईम, इवन पोस्ट कोविड नेक्स्ट कपल ऑफ वीक्सपर्यंत म्युकरमायकोसिस आपल्याला होऊ शकतं. राईट. तर काय आहेत म्हणजे ह्याचे सिम्टम्स काय आहेत, आणि तुम्ही आता ऐकताय आजचा टॉक आणि ह्या 5-10 मिनटात तुम्हाला काय ह्याच्यातून पिकअप करता येईल जे प्रॅक्टिकली तुम्ही अप्लाय करू शकाल. तर दीज आर द थिंग्स. नेक्स्ट 2 स्लाइड्स खूप महत्त्वाचे आहेत. तर कुठे आपण म्युकरमायकोसिसमध्ये खूप व्हेरियंट्स असतात. तर आपण कोविड अफेक्टेड म्युकरमायकोसिस अराउंड द नोज, आईज हे आपण आज बोलणार आहोत. सो विच पार्ट्स आर अफेक्टेड. सो अर्ली सायन्स तुम्हाला नाकात किंवा ह्या भागात तुम्हाला कळतील, आणि द नेक्स्ट वन्स थोडं मॉडरेट झाल्यावर ते नोजहून वर आईजपर्यंत त्याचा इफेक्ट येतो, आणि मग फायनली इट पिअर्सेस थ्रू द स्कल अँड गोज इन टू द ब्रेन. तर दॅट इज अ सिव्हिअर पार्ट ऑफ म्युकरमायकोसिस. तर ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही घरी बसल्या बसल्या जर गॉड फॉरबिड कोणालाही सुरू झालं ह्यातलं, 400-500 लोक जर ऐकत असतील आणि एनी वन हॅज कॅन पिक अप दीज साईन्स, यू कॅन ट्रीट इट अर्ली. त्यामुळे हे जरा तुम्ही लक्ष देऊन ऐका. नोजमध्ये नेझल ऑब्स्ट्रक्शन अँड हेडेक म्हणजे डोकं दुखतं आणि नाक ब्लॉक होऊन जातं. दॅट ब्लॉकेज ऑफ द नोज इज नॉट लाईक द रुटीन, म्हणजे अगदी जे औषधाने ठीक होईल अशा टाईपचं नाही, बट इट इज वन दॅट डझंट गेट रिलीव्ड ऑन मेडिकेशन ऑल्सो. अँड देन दिस काइंड ऑफ सिव्हिअर नेझल क्रस्टिंग म्हणजे ड्राय होऊन आतमध्ये क्रस्ट फॉर्म होतात, आणि जे ब्राउनिश और ब्लड टिंज्ड असतात ते महत्त्वाचे आहे तिथे. नेक्स्ट इज फेशियल पेन, म्हणजे इथे अगदी सिव्हिअर पेन सुरू होऊ शकतं, ऑर अ लॉस ऑफ सेन्सेशन. सो दीज 3-4 आर रिअली इम्पॉर्टंट. आणि ऑफकोर्स हे डिस्कलरेशन ऑफ स्किन ऑफ द फेस अँड फेशियल पफिनेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लुजनिंग ऑफ टीथ थोडं नंतरच्या स्टेजमध्ये होतं, बट दिस हे 4-5 जर तुम्ही लक्षात ठेवले तर दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डोळ्यांमध्ये, तर डोळ्यांमध्ये काय होऊ शकतं, सूज येऊ शकते, रेडनेस म्हणजेच लाल होऊ शकतं इथे, अँड सेम पेन अराउंड द आईज ते होऊ शकतं. डबल विजन ॲज द नेम सजेस्ट, म्हणजे प्रत्येक गोष्ट आता मी लॅपटॉपला बघतोय तर 2-2 दिसतात, ऑर इवन लॉस ऑफ विजन. दिस इज ऑल्सो इन स्लाइटली मोर ॲडव्हान्स्ड केसेस. तर मी जस्ट 2 फोटोज प्रोजेक्ट करीन, ज्यांना त्रास होईल बघायला ते जस्ट 2 मिनटं डोळे बंद करू शकतात, जस्ट सो दॅट द अदर्स नो की काय एक्झॅक्टली आपण पिकअप करायला पाहिजे ह्याबद्दल. तर हे जे पहिलं आहे, दिस इज अ अर्ली कंडिशन, म्हणजे फेस इथे तुम्ही बघताय नाकाच्या भोवती थोडं रेडनेस आणि पफिनेस असं आलेलं आहे, आणि डोळ्यात पण असं ड्रूपिंग ऑफ आयलिड्स म्हणतो तसं झालेलं आहे इथे. दिस इज अ अर्ली साईन.
आणि मग ऑफकोर्स दिस इज अ लेट साईन, म्हणजे मॉडरेट ऑलरेडी डोळ्याला अफेक्ट झालेला आहे. सो द आय इज स्वोलन, रेड, पेनफुल आणि एक्स्ट्रीमली म्हणजे ऑलरेडी ॲडव्हान्स्ड. तर ह्या स्टेजला यायच्या आधी आपण ह्याला पिकअप करायला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. डूज अँड डोंट्स फॉर द पेशंट्स, सेम थिंग. हेच सगळ्यात महत्त्वाचं आजच्या 5 मिनिटाच्या टॉकवरून. हे जर तुम्ही घरी घेऊन जाऊन तुम्हाला लक्षात राहिलं तर दॅट इज माय जॉब इज डन. वॉच फॉर द अर्ली सायन्स गिवन अबव. शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं. बेसिक हायजीन हॅज टू बी फॉलोड अराउंड द नोज, आईज, अँड फॉलो द मेडिकल ॲडवाईस. म्हणजे एका स्टेजनंतर हे आपण घरी ट्रीट नाही करू शकत. कोविडमध्ये ॲटलिस्ट यू कॅन गेट लकी. माइल्ड डिझीज तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही जर दुर्लक्ष केलं तरी कधी कधी पीपल आर गेटिंग बेटर, बिकॉज दॅट इज द काइंड ऑफ डिझीज कोविड इज. 100 पेशंट्समध्ये फक्त एक 4% पेशंट्सला ICU काइंड ऑफ केअर द्यावी लागते. बाकी सगळे आपोआप बरे होतात. जस्ट काही 80% तर विदाऊट ॲडमिशन, 15% ॲडमिशन करूनही बरे होतात, पण 4-5%च ICUत जातात. सो दॅट इज अबाउट कोविड. पण हे म्युकरमायकोसिस तसं नाही आहे. जर तुम्हाला आलं तर यू हॅव टू टेक मेडिकल ॲडवाईस अँड नॉट इग्नोर दॅट. डोंट्समध्ये हे पहिलं आहे. डूज अँड डोंट्समध्ये सेल्फ मेडिकेशन इज अ बिग नो. अजिबात ट्राय नका करू. आणि डोंट डिले रिपोर्टिंग द सिम्टम्स अँड डू नॉट इग्नोर मेडिकल ॲडवाईस. मोर ऑर लेस द सेम थिंग्स. आमच्यासाठी फ्रॉम डॉक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू डायग्नोसिस इज डन विथ अ स्वॉब. तर ह्या इथल्या टिश्यूजचं आम्ही सॅम्पल घेऊन ते एक्झामिन करून सांगतो. आणि ऑफकोर्स CT, MRI वगैरे दॅट इज अ मेडिकल लाईन की व्हॉट वी विल बी डुईंग. ट्रीटमेंट सुरुवातीला अर्ली स्टेजेसमध्ये दिस काइंड ऑफ अँटीफंगल्स लाईक तुम्ही आजकाल हे ॲम्फोटेरिसिन नाव ऐकलं असाल. ह्याची सिव्हिअर डेफिशियन्सी चालली आहे आणि म्हणूनच सिम्पल केसेसही कॉम्प्लेक्स होऊन जात आहेत, कारण अवेलेबलच नाही आहे मार्केटमध्ये. येईल पुढे हळूहळू, पण सध्या वी हॅव अ सिव्हिअर शॉर्टेज. अँड पोसकॉनोझोल हे असे काही नावं आहेत, बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ब्लड शुगर कंट्रोल करावी लागते ह्याला. अँड ऑफकोर्स कोविड ज्यांना झालेलं आहे त्यांना कोविड हॅज टू बी कंट्रोल्ड अँड इम्युनिटी हॅज टू बी ऑप्टिमाइज्ड. अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज जरी इथे झालं नाकाच्या आसपास तरी यू शुड मॉनिटर क्लोजली सो इट डझंट स्प्रेड टू द आईज अँड द ब्रेन. हे 3 थिंग्स. सो दॅट्स द मेडिकल अँगल. आता सर्जिकल अँगल पण आहे ह्याला. अग्रेसिव्ह क्लिअरन्स, डिब्राइडमेंट ऑफ टिश्यूज म्हणतो. म्हणजे काय, एकदा जर जास्ती स्प्रेड झाला तर गोळ्या म्हणजे इंजेक्शन्सनी पण ते बरं नाही होत. त्यामुळे दिस काइंड ऑफ रॅडिकल सर्जरीज हॅज टू बी डन. हे अख्खं इथलं हाड काढून टाकतात. आमच्या हॉस्पिटलमध्येही झालेलं आहे. ही प्रोसिजरही झालेली आहे मागच्या 2 आठवड्यात. आणि नेक्स्ट इज डोळ्यात जर स्प्रेड झाला तर अख्खा डोळा काढून टाकतात. सो इफ यू सी दिस एंटायर थिंग विल बी टेकन आउट. आणि ब्रेनमध्ये जर स्प्रेड झालं तर हे ब्रेन स्कलही काढून पार्ट ऑफ द स्कल हॅज टू बी रिमूव्ड. सो दिस इज द काइंड ऑफ अग्रेसिव्ह क्लिअरन्स ऑफ टिश्यूज दॅट इज नीडेड. म्हणून त्या स्टेजपर्यंत येऊ नये अशीच दॅट इज द बिगेस्ट एम. सो टेक होम मेसेज म्हणजे काय तुम्ही ह्याच्यातून समराईज करू शकता. सो म्युकरमायकोसिस इज अ रेअर बट डेडली डिझीज. सो मॉर्टॅलिटी इज क्लोज टू 50%. म्हणजे 100 लोकांना झाला म्युकरमायकोसिस तर 50 विल नॉट सर्वाईव्ह. इतका डेंजरस आहे. सो आणि जरी फेटल नसेल, इफ नॉट फेटल, इट मे स्टील रिझल्ट इन सिव्हिअर मॉर्बिडिटी. मॉर्बिडिटी म्हणजे काय, म्हणजे रिझल्ट ऑफ द डिझीज. म्हणजे आता तुम्हाला ते झालं आणि डोळाच काढून टाकला तर यू कॅनॉट सी फ्रॉम दॅट आय अँड दॅट इज अ परमनंट डॅमेज. किंवा इथलं हार्ट काढून टाकलं तर प्लास्टिक सर्जरीज वगैरे लागतात मग पुढे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज टू आयडेंटिफाय द अर्ली सायन्स, कीप ब्लड शुगर्स अंडर कंट्रोल. आणि जर असं काही वाटलं की आपल्याला डाऊट आहे तर सीक मेडिकल हेल्प इमिडिएटली. तर दिस वॉज वॉट इज मोर ऑर लेस अबाउट म्युकरमायकोसिस. आय होप थोडंफार नॉलेज तुम्ही गेन केलं असाल. अँड माय मेन मेसेज इज टू पिकअप द अर्ली सायन्स जर तुम्हाला वाटलं, आणि इमिडिएट मेडिकल हेल्प. थँक्यू. So why are we worried about diabetes and coronavirus? Why do we need to be careful? And what actually it does to make somebody prone to have coronavirus? So basically, as you know, in diabetes, the person's immune system is a little low and his blood sugars are actually quite high. And that high blood sugar level itself makes him more prone to catch any infection. And coronavirus is no exception.
if someone gets coronavirus being diabetic, he or she may be likely to get slightly more severe infection than the rest of normal people, and the healing process is a bit slow as well. So you can imagine, if you have a very good control of your diabetes, so your HbA1c, the 3 months average percentage is pretty good right from beginning, your chances of having very severe infection or any complications from coronavirus are quite low. So it's quite important to have good HbA1c and overall good diabetes control anyway. So let me give you some safety tips here. Make sure that you stock up your tablets, not just for diabetes, but also your insulin, at least a week's supply in advance. You need to make sure that you've got some common tablets like for fever and coughs and cold. So make sure you've got some paracetamol and other things that you normally use if you're ill. It is very important to have what we call as hypo kit, which is your hypoglycemia kit. So when your blood sugar drops low, you can actually just go to that kit and have something handy. So keep something like white sugar and honey, or even Glucon-D, or something like quick acting carbohydrates which you normally treat yourself, so jellies or sweeties. So have the hypo kit handy in emergency. Make sure that you have an emergency contact of some person, either family or friend or even a neighbor, in case you need some emergency service. You need to have your doctor's contact handy as well, and tell somebody else in the house, if you're not feeling well, whom to contact in emergency. So all these things are very important, and if you plan ahead well in time, things may not be as bad as you think. Now coming to physical health, being in lockdown and people are not as active, it's easy to gain weight. So it's quite crucial to keep an eye on what you actually eat, making sure that you have not too much of carbohydrates, but balancing that with a lot of proteins and fruits and vegetables. So having a good diet is important. Physical exercise is also important. So even if you're at home and unable to go out, you can do some stretching and some weight training or some resistance exercises at home. If you've got a treadmill, that's great. But if you haven't, then something is better than nothing. And International Diabetes Federation, if you Google IDF, they've got a good list of exercises that you can actually easily do at home to keep fit. So diet, exercise, making sure that you drink plenty of fluids. So hydration is very important, especially being summer and quite hot temperature outside. Hydration is very important anyway, even if you feel unwell. So in your sick days, make sure that your fluid intake is at least 2 to 3 liters per day. Now that advice may vary if you are a CKD or chronic kidney disease patient, but just for general diabetic patients or anybody, fluid intake is quite important throughout the 24 hours. Now after physical, it's quite important to keep your mental health good as well. Now we are all feeling anxious, emotional, sometimes depressed, and a little bit worried about future, aren't we? So in this period, it's quite important that you have the mental balance. So you can do yoga, you can do meditation, anything that works for you, but keep your mental health strong. Physical and mental health are very linked. So if your mental health is affected, it can actually impact on your physical health as well. So look after that. Make sure you monitor your blood sugars regularly, even if you're not on insulin. At least you'll get an idea as to, is it going extreme, so very high or very low, and know when to actually contact your doctor. So if your sugars are persistently above 300 or 250 milligram per deciliter, or if they're dropping below 70 milligram per deciliter, so any extremes, you should know what to actually do. Now, there is something called as ketone strips, which we often advise for our type 1 diabetic patients who are on insulin, but it is given to certain type 2 diabetic patients as well. So have this discussion if you're not aware of this with your doctor, and know how you can use it if you're ill.
Make sure that you check your temperature regularly if you feel unwell. And the most important thing is, do not panic if you're ill. Stay healthy, stay positive. Thank you.